श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत देवउठणी एकादशी या अत्यंत पवित्र आणि शुभ दिवसाबद्दल. दिवाळीचा काळ संपला की भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो, कारण या दिवसापासून खऱ्या अर्थाने शुभ कार्यांना प्रारंभ होतो. देवउठणी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. हा दिवस भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. असा समज आहे की चातुर्मास काळ संपतो आणि पुन्हा विवाह, गृहप्रवेश, मुंज, उपनयन आणि अशी सर्व शुभ कार्य सुरू होतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण त्यांची 4 महिने क्षीरसागरात शेषनागावर विसावून निद्रा घेतलेली असते. या निद्रा काळाला चातुर्मास म्हणतात आणि आजच्या दिवसापासून ते जागे होतात. म्हणूनच या दिवसाला देव उठणे एकादशी म्हणतात. या दिवशी श्री हरीची पूजा केली की घरात आनंद, शांती आणि संपत्ती स्थिर राहते असे मानले जाते. काही ठिकाणी भगवान व्यंकटेश्वराची पूजा केली जाते. काही जण कृष्ण भगवानाची मूर्ती पुजतात. जर घरी विष्णूची मूर्ती नसेल तर श्रीकृष्ण भगवानाला विष्णूचे रूप मानून त्यांची पूजा करावी, कारण कृष्ण हाच श्री विष्णूचा अवतार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून, घर स्वच्छ करून, श्री विष्णूच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांना ताजे पाणी, तुळशी पान, फूल, धूप आणि दिवा अर्पण करावा. देवासमोर श्रीफळ आणि पंचामृत ठेवून भक्तिभावाने नमस्कार करावा आणि संकल्प घ्यावा की आज आपण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणार आहात आणि देव जागरण सेवा करणार आहात. त्यानंतर तुळशी वृंदावन स्वच्छ करून त्याला गंध, फुले, तांदूळ, दिवा आणि पाणी अर्पण करावे, कारण या दिवशी तुळशी विवाहाची ही सुरुवात होते आणि तुळशीला श्री विष्णूची वधू मानले जाते. त्यामुळे तुळशीचे पूजनही अत्यंत आवश्यक आहे. दिवसभरात श्री विष्णूला गोड नैवेद्य अर्पण करावा. शेंगदाण्याचा लाडू, साखर किंवा तूप साखर घालून बनवलेले पान हे अत्यंत प्रिय मानले जाते. देवासमोर दिवा पेटवावा आणि मनोभावे प्रार्थना करावी की भगवान आमच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान ठेवा. या दिवशी विशेष म्हणजे वडाच्या झाडाची प्रदक्षिणा घ्यावी, कारण वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे निवासस्थान असते. म्हणून असे मानले जाते वडाच्या झाडाभोवती 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घ्यावी आणि मनोभावे श्री विष्णूचे नाव घेत राहावे, कारण ही कर्म जीवनातील अडथळे दूर करून दीर्घायुष्य आणि धनसंपत्ती प्रदान करते. रात्री देवउठणीची खरी सेवा सुरू होते. रात्री 12 वाजता भगवान विष्णूला उठवण्याची परंपरा आहे. त्यावेळी घरात दिवे लावावेत, घंटा वाजवावी आणि मंत्रोच्चार करत श्री विष्णूची मूर्ती किंवा कृष्ण भगवानासमोर दीपदान करावे. जर मूर्ती नसेल तर कृष्ण भगवानाची पूजा करावी, कारण तेच श्री हरी विष्णूचे रूप आहेत. रात्री भक्तिभावाने काही सेवा कराव्या. सर्वप्रथम श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणावे. हे स्तोत्र भगवान व्यंकटेश्वराला अर्पण आहे, जे भक्तिभावाने म्हटल्याने सर्व संकट दूर होतात आणि धनलाभ होतो. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे, कारण या रात्री हे नामस्मरण केल्याने अनंत काळ टिकणारे पुण्य प्राप्त होते. घरात शांती आणि दिव्यता निर्माण होते. इतकंही करणं शक्य नाही झालं तर ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यानंतर तुळशी आणि श्री विष्णूची आरती करावी. आरती घेताना दिवा देवासमोर फिरवावा आणि लक्ष्मीनारायणाला प्रणाम करावा. आरती नंतर घरात दिवा आणि धूप चालू ठेवावा, कारण त्यावेळी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमंती करते आणि ज्या घरात प्रकाशाने भक्ती असते त्या घरात ती स्थिर होते. यानंतर लक्ष्मी पूजन करावे. देवीला लाल फुल, हळद, कुंकू आणि तांदूळ अर्पण करावे. तांदूळ म्हणजे अक्षता अर्पण करावे. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हटला पाहिजे. मंत्र म्हटल्यावर काही वेळ शांत बसून भगवान विष्णूच्या रूपाचे ध्यान करावे. या सेवेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशी विवाहाची पूजा करावी. तुळशीला साखर, पान, खीर आणि नारळ अर्पण करावे, कारण ही पूजा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या एकतेचे प्रतीक आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी केलेले सर्व कर्म आणि सेवा याचा फल हजारो देवउठणी एकादशीच्या दिवशी केलेले सर्व कर्म आणि सेवा याचं फल हजारो एकादशीच्या पुण्या इतकाच असतो.
असे शास्त्र सांगते. त्यामुळे या दिवशी केलेले नामस्मरण, मंत्र जप आणि दान याला विशेष महत्व आहे. रात्रीच्या जागरणात शक्य असल्यास श्री विष्णू सहस्त्रनामाचा जप चालू ठेवावा. विष्णू गायत्री मंत्र म्हणावा आणि श्रीहरीचे नाम घेत बसावे. या दिवशी उपवास केल्यास पाप नष्ट होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. उपवास करता नसेल तरी सुद्धा सात्विक आहार घ्यावा आणि मनात भगवान विष्णूचे स्मरण ठेवावे. शेवटी भाव महत्वाचा आहे, तेवढेच आपल्या तब्येतीची काळजी सुद्धा घेणे हे सुद्धा महत्वाचे आहे. या दिवशी केलेले दीपदान अतिशय शुभ मानले जाते, कारण या दिवशी दीपदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि घरात लक्ष्मी स्थिर होते. म्हणून प्रत्येकाने घरासमोर आणि तुळशीच्या वृंदावनात दिवा लावावा. रात्र संपता देवासमोर नमस्कार करून प्रार्थना करावी की हे प्रभू, आम्हाला चातुर्मासात जसे संयम आणि भक्ती ठेवायला शिकवलं तसेच आयुष्यभर तुमचं नामस्मरण करण्याची बुद्धी द्या. आमच्या घरावर सदैव लक्ष्मीचा आणि विष्णूचा आशीर्वाद राहो. अशी ही देवउठणी एकादशी भक्ती, जागरण आणि पुण्याने भरलेली असते. या दिवशी केलेले प्रत्येकच कर्म आयुष्याला पवित्र करते आणि जीवनात सदैव समृद्धी आणते. म्हणून या रात्री जरूर पूजा करा, सेवा करा आणि जागरण करा. भगवान श्री हरी आणि देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होतील. तर देवउठणी एकादशीचा उपवास पारंपरिक पद्धतीने दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर व ठरलेल्या पारणाच्या वेळेस सोडावा. सकाळी लवकर उठून अंघोळ करून श्री विष्णूला अंघोळ घालून म्हणजे जल अर्पण करून तुळशी पान आणि नैवेद्य अर्पण करून आरती घ्यावी. आरतीनंतर भगवानाची प्रार्थना करून आजचा उपवास संपवित आहे. हे प्रभू, माझा उपवास स्वीकारावा आणि मला सदैव तुमच्या भक्तीत ठेवावे अशी प्रार्थना करावी. त्यानंतर तुळशी पान खाऊन पारण करावे म्हणजे उपवास सोडावा. काही ठिकाणी गोड पदार्थ जसे की खीर, फळ किंवा साखरपान खाऊन उपवास संपवतात. उपवास सोडताना राग, आवाज किंवा जड अन्न खाणे टाळावे, कारण उपवास हा केवळ शरीराचा नव्हे तर मनाचाही शुद्धीचा असतो. आपण जो घरी सात्विक अन्न शिजवतो, भात, भाजी, पोळी असे अन्न ग्रहण करूनच उपवास सोडावा. देवउठणी एकादशीचा उपवास एकादशीच्या सूर्योदयापासून तर द्वादशीच्या सूर्योदयानंतर पारणाच्या वेळेस सोडावा. पारणाची योग्य वेळ पंचांगात पहावी. पारण करताना प्रथम तुळशी पान, नंतर गोड पदार्थ आणि मगच साधं सात्विक अन्न घ्यावं. असं केल्याने उपवास पूर्ण आणि फलदायी मानला जातो आणि भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांची कृपा आयुष्यभर मिळते. तर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी विष्णू.